आपण पाहत आहात सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, तुमच्या हक्काचा निडर सम्राट. संपादक दीपक आढाव. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु कक्षाला लागलेल्या आगीत 3 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. सोमवारी पहाटे 3:30 वाजता नवजात शिशु कक्षात व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन ही आग लागली. ही आग वेगाने पसरली. यानंतर रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी शिशु कक्षात असलेल्या बालकांना बाहेर काढले. ही घटना घडली तेव्हा या कक्षात 9 बालकं होती. मात्र 3 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनं आज अमरावतीसह महाराष्ट्राची सकाळ वेदनादायक ठरली. मात्र अशीच एक घटना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशु कक्षात घडली होती. अमरावतीच्या आगीच्या दुर्घटनेने 9 जानेवारी 2021 रोजी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय येथील सिक न्यूबॉर्न केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीची दुःखद आठवण ताजी झाली आहे. दरम्यान या घटनेनंतरही प्रशासनाने धडा घेतलेला नाही का, असा सवालही विचारला जातोय. पहाटे 3:30च्या दरम्यान फोन आला स्टाफचा की सर म्हणे आपल्या इथे एसएनसीमध्ये आग लागलेली आहे आउटबॉर्नमध्ये. मग इथे आल्यानंतर बघितलं तोपर्यंत त्यांनी 6 बच्चे काढले होते. सगळे धूर होता आणि फायर ब्रिगेडचं आम्ही हे चालू होतं. आणि मी आलो तेव्हा मग तिथले काचा पण आम्ही त्याच्या काचा फोडल्या धूर याच्यासाठी. आणि त्याच्यामध्ये 9 बच्चू होते एकूण. त्यापैकी आम्ही 6 काढण्यात यशस्वी झालो. 3 काढणे कारण की धूरच एवढा होता की खूप होता. आणि प्रत्यक्षदर्शी मी जेव्हा विचारलं तिथल्या स्टाफला तर स्टाफ सर म्हणे आम्ही इथेच होतो आणि एकदम त्याचा जोरात असा स्फोट झाला व्हेंटिलेटरचा. तर त्याच्यामुळे आग लागली एकदम आणि धूर झाला. तर त्याच्यामध्ये आम्ही 6 काढण्यात यशस्वी झालोय. म्हणजे व्हेंटिलेटरचा स्फोट. हां, असं प्रत्यक्षदर्शी त्यांनी पाहिलं तर त्यांनी सांगितलं की व्हेंटिलेटरचा स्फोट झाला आहे.